हे आहे अंबरनाथ मधील प्राचीन शिव मंदिर, जिकडे मी आज चाललोय। शार्ड स्टेशनला उतरून ईस्टला बाहेर चालत आलो, कारण इकडे आपला मित्र निल्या थांबला होता। पटकन हात केला, निल्याला भेटलो आणि निघालो त्याच्या स्कूटीवर। तसं मी अंबरनाथ ट्रेननीच जाणार होतो, पण निल्या बोलतो ये इकडनं जाऊ आपण, त्यामुळे त्याच्यासोबत आलो। आणि भाई जाता जाताना रस्त्यात हा दिसला फ्रूट सलाडवाला, मग काय राहवलं नाही, सरळ 3 प्लेट दोघांनी मिळून खाल्ल्या। ते झाल्यावर सरळ आम्ही पोहोचलो अंबरनाथ मध्ये। इकडे आल्यावर मंदिराला लागूनच वालधुनी नदी आहे, जिच्यात MIDCचं पाणी जाऊन गटार नाल्यामध्ये रूपांतर झालंय। नंतर चपला बिपला ठेवल्यानं भाई हे प्राचीन शिव मंदिर बघून मन एकदम प्रसन्न झालं, कारण मंदिरात केलेलं कोरीव नक्षीदार काम बघून समजतं मंदिर किती जुनं आहे ते। मंदिराच्या परिसरात अनेक धार्मिक विधी पार पडतात। आता जसं की श्रावण चालू असल्यामुळे इकडे मस्त मंडप टाकून शिवशंकराची पिंड बनवलेली आहे, आणि बघा ना किती छान डेकोरेशन केलं होतं। मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा आरती चालू होती, मस्त आरती घेतली आणि घुसलो सरळ मंदिरात दर्शनाला। आणि मंदिरात घुसल्या घुसल्या असं वाटत होतं की मी सरळ 11व्या शतकात पोहोचलो, कारण असं म्हणतात की मंदिर हे 11व्या शतकात 5 पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत बांधलंय। आणि जसं आत पोहोचलो मला बघायला भेटलं एक मोठं शिवलिंग, जिथे मी मस्त दर्शन घेऊन आलो मंदिराच्या बाहेर। आणि मंदिराच्या आवारात फिरतच होतो तर हे छोटं गणपती मंदिर दिसलं, तिथे दर्शन घेतलं आणि बाजूलाच एक पाण्याचं कुंड होतं, ज्यात बरेच कासव पाहिली। तुम्ही पण या शिव मंदिरात कधी आले आहात का? आणि आले असाल तर कॉमेंट करा। बाकी ब्लॉग आवडला तर फॉलो आणि शेअर करा। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय बाय।